नमस्कार, मी स्नेहा. मी आली आहे मुंबई विद्यापीठ सांताक्रूझमध्ये. माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक ठिकाण. मुंबईच्या एवढ्या गडबड गोंधळामध्ये असं एक ठिकाण जिथे बाहेरच्या गोंधळाचा जराही आपल्याला त्रास होत नाही आणि मुळात आपण निसर्गाच्या थोडंफार का होईना सानिध्यात असल्याची अनुभूती आपल्याला होते. बरं, इथे कलेपासून विज्ञानापर्यंत सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला एकाच ठिकाणी मिळू शकतं. बरं, मुद्द्यावर येऊ. तर मी आत्ता युनिव्हर्सिटीमध्ये आले होते ते एका इव्हेंटसाठी. तो इव्हेंट म्हणजे महाराष्ट्र एकता अभियान यांच्या विद्यमाने मुंबई विद्यापीठ कामगार संघटना आयोजित अटल महोत्सव अंतर्गत आरोहण 2025 खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा. आणि ह्या स्पर्धेचे आयोजक होते मिलिंद तुळसकर सर. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात झाली. 3 दिवसांच्या प्राथमिक फेरीमध्ये तब्बल 23 एकांकिकेचा सहभाग होता. प्रत्येक ग्रुप आपल्या सादरीकरणाच्या आधी नेपथ्य म्हणजे सेट लावून एकत्र छान प्रार्थना करून एकमेकांना चीअरअप करून छान सादरीकरण करत होते. एकांकिका बघता बघता दुसरीकडे आमचं मॅनेजमेंटचं कामसुद्धा उत्तम चालू होतं. कुठल्याही गोष्टीचं प्रेशर न घेता आणि न देता हसत खेळत मॅनेजमेंटचं काम चालू होतं. तुम्ही म्हणाल इन्व्हिटेशन कार्डच तर आम्ही फिल करतोय, तर तसं नाही आहे हां. बऱ्याच गोष्टी होत्या त्या रेकॉर्ड करायला वेळ मिळाला नाही, एवढंच. बरं, त्यातही मध्ये मिळालेल्या वेळेत माझा हेल्थ कॉन्शियसनेस जागा हा होतोच. थोडा वेळ का होईना आपण चाललंच पाहिजे आणि रेड कार्पेटवर चालण्याची प्रॅक्टिससुद्धा करून घेतली. ह्या स्पर्धेमध्ये अगदी स्वातंत्र्य काळाच्या संग्रामापासून ते अगदी आत्ताच्या इंटरनेटच्या युगातल्या माणसांच्या आयुष्याचं अगदी हुबेहूब सादरीकरण केलं गेलं होतं. सादरीकरणाच्या आधी प्रत्येक कलाकार हा वेगळ्या झोनमध्ये असतो. शरीर थंडगार, पण तळहात आणि कपाळाला मात्र घाम, छातीत धडधड, पोटात अगदी फुलपाखरच उडतायत असं काहीसं फिलिंग असतं. पण एकदा का प्रयोग सुरू झाला की त्या भूमिकेत एकरस होऊन जायचं, एवढंच. आलेल्या प्रत्येक ग्रुपला योग्य मार्गदर्शन देऊन त्यांची नीट व्यवस्थापना केली जात होती आणि तितकं छान सादरीकरण प्रत्येक ग्रुपने आपल्या एकांकिकेमध्ये दाखवून दिलं. अभिनयासोबत नृत्य आणि लाईव्ह संगीतसुद्धा पाहायला मिळालं. नागरिकशास्त्र हा विषय शाळेपुरता मर्यादित नसून आपल्याला आपले हक्क माहीत असणं आणि योग्य वेळी ते वापरणं किती गरजेचं आहे हे ह्या एकांकिकेमधून पाहायला मिळालं. दूरवरून प्रवास करून सुद्धा तितक्याच एनर्जीने ही मुलं परफॉर्म करत होती. बरं, ह्या सगळ्यांसाठी चहा आणि पोटभर नाश्त्याची दिवसभर सोय आयोजकांकडून करण्यात आली होती. 3 दिवसांच्या प्राथमिक फेरीनंतर खूपच बारीक-सारीक परीक्षण करून परीक्षकांनी 6 एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडल्या. सन्मानचिन्ह आणि काही रोख रक्कम असं स्वरूप ह्या पारितोषिकांचं होतं. अंतिम फेरीच्या दिवशी मात्र प्रत्येक ग्रुपची स्पर्धा जिंकण्यासाठीची होणारी घालमेल प्रकर्षाने त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. बरं, ह्या पूर्ण स्पर्धेचं मॅनेजमेंट माझा सहकलाकार मित्र अक्षय करत होता. 2014मध्ये आम्ही एका प्रोग्राममध्ये एकत्र काम केलेलं. मधल्या काळात माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनपासून सगळ्याच गोष्टी चालू होत्या, पण ह्यापुढे अजून एकत्र नक्कीच काम करत राहू. ह्या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबवर चालू होता. त्याची लिंक मी माझ्या FB अकाउंटवर शेअर केली होती. शेवटच्या दिवशी कलाकारांच्या मनात जेवढी रिझल्टची धाकधूक होती, तेवढीच धावपळ मॅनेजमेंट टीमची सुद्धा होती. नाटकात सिरियल सिनेमासारखा रिटेक नाही आणि कलाकार जे काही सादरीकरण करेल त्याची थेट पोचपावती प्रेक्षकांकडून त्यांना मिळत असते. गायकाला गाण्याचा सूर करणं जितकं महत्त्वाचं, तितकंच अभिनेत्याला नाटकाचं. कारण अभिनयाचा सूर जर हलला तर नाटक भरकटतं. आयुष्याचंही अगदी तसंच तर आहे. आयुष्याचा सूर कळणं खूप महत्त्वाचं. नाटक काय शिकवतं, तर नाटक जगायचं कसं हे शिकवतं.
अशाच अनेक छान छान गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत नक्कीच राहीन. त्यासाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कात्रा देवीचं दर्शन करणार आहोत. सो नक्की भेटू. धन्यवाद.